तर नागरिकांकडून फलटण पोलिसांची अंधारेंकडे तक्रार करण्यात आलेली आहे। पीएसआय पाटील यांच्या विरोधात अंधारेंकडे तक्रार मांडलेली आहे। फलटण पोलीस दखल घेत नाही असा नागरिकांचा आरोप आहे। न्याय मिळत नसल्याची देखील कुटुंबियांची तक्रार आहे। कुठल्या पोलीस स्टेशनला? शहरीला। काय पोस्टमार्टम वगैरे आम्हाला काहीच नाही, अजून आम्हाला माहिती नाही तोपर्यंत आरोपी बाहेर। गौरी बबन पुढे आहेत, यांचा भाऊ आहे, यांच्या भावाचा खून झाला या परिसरामध्ये आणि ती आरोपी सगळे सुटले। त्यांचा पोस्टमार्टमचा रिपोर्ट काय मिळालाच नाही यांना। आणि विशेष म्हणजे हे सगळं एक त्याच पोलीस स्टेशनच्या हद्दीत आहे। ही प्रकरणं फार भयंकर आहेत की एका पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुन्हा पुन्हा प्रकरणं येतात। आणि या माऊलीचा भाऊ जेव्हा गेलेला आहे तेव्हा महाडिक आहे, ज्या महाडिकांवर माझे अनेक आरोप आहेत। तर हा तो भाऊ आहे आणि अशा अनगिनत कहाण्या इथे आहेत। आणि आम्हाला सांगताना सांगितलं की एवढा दगड इथं लागल्यामुळं जीव गेलाय त्याचा। आता हे एका दगडाने जीव करून पुरतेली का माणसं? दिली होती सातारला, फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन। तिथं बी दिली, सातारला बी दिली। हे संपदा मुंडे प्रकरणातले पाटील आणि हे पाटील एकच आहेत आणि सुनील महाडिक पण ह्या माझं प्रकरण जून मध्ये जे एफआयआर झालं त्यावेळेस सुनील महाडिक होते आणि त्यांनी पण मला बोलवून म्हणजे दाब देऊन तू प्रकरण मागे घे, राजकीय दबावाखाली येतेस का, खोटं बोलती म्हणून मला त्यावेळेस त्यांनी दाब दिली।